घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता शर्वरीची केस लढायला घेतलेली असते अवंतिकाने, पण अवंतिकाची तब्येत अचानकपणे बिघडल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये एमर्जन्सीमध्ये ॲडमिट करावं लागतं। मेडिकल इश्यू असल्यामुळे तिला ॲडमिट तिथे राहावं लागतं आणि तेव्हा स्पेशल परमिशन घेऊन इथे आता जानकी तिची केस, शर्वरीची केस या अवंतिकाच्या वतीने लढणार असते, काही मुद्दे विचारणार असते, काही प्रश्न विचारणार असते आणि आपले मुद्देसुद्धा जज साहेबांसमोर मांडणार असते। तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्याला सातत्याने असं वाटत असतं की शर्वरी गुन्हेगार आहे, तिनेच विक्रांतचा खून केला आहे आणि तेव्हा ती जानकी, अवंतिका यांनासुद्धा तेच पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की तुम्ही शर्वरीची केस नका घेऊ, शर्वरीनेच खून केला आहे, मला माहिती आहे, तुम्ही शर्वरीला ओळखत नाही, ती आतल्या गाठीची आहे। तेव्हा प्रेक्षकांनो, रिक्रिएशनचा सुद्धा तिथे आता सीन क्रिएट केला जातो, रिक्रिएशनसुद्धा होतं, पण तरीसुद्धा सिद्ध हेच होत असतं की राहुल खुनी आहे, शर्वरी नाही। आणि त्यानंतर इथे आता आत्तापर्यंत शर्वरीने खून केला आहे हे बोलणारी ऐश्वर्या, हिला आता खूप मोठा पुरावा मिळालेला असतो, तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो जेव्हा तिला कळतं की खरोखरच शर्वरीने विक्रांतचा खून केलेला नाही आहे, विक्रांतचा खून राहुलनेच केलेला आहे हे आता ऐश्वर्याला कळलेलं असतं आणि तसे पुरावेसुद्धा तिला राहुलच्या घरी सापडलेले असतात। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये ऐनवेळी कोर्टामध्ये ऐश्वर्याने शर्वरीच्या बाजूने कोर्टामध्ये पुरावे सादर करत राहुल गुन्हेगार असल्याचं सिद्ध केलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे आता शर्वरी ही निर्दोष आहे हे सिद्ध झाल्यानंतर शर्वरी ही मानाने घरी आलेली असते, तर राहुलला विक्रांतच्या खुनाची शिक्षा मिळालेली असते, त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली असते। येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे आता अवंतिका म्हणते की मला माहिती आहे शरुताईने काही केलं नाही आहे, मी तिची केस घेणार आहे। ऐश्वर्या म्हणते काही गरज नाही आहे तिची केस घ्यायची, मला माहिती आहे ना तीच गुन्हेगार आहे, आणि जरी पण तू खूप मेहनतीने तिला निर्दोष सिद्ध केलंस आणि मग तुला कळलं की ती गुन्हेगार आहे, तर तू काय करशील, तुला रिग्रेट होईल ना की तू एका गुन्हेगाराला वाचवलंस। तेव्हा अवंतिका म्हणते की हा तर आपला विचार करणं झालं, पण ती खरोखरच जर निर्दोष असेल आणि जर मी तिची केस लढली नाही, तिला मी न्याय मिळवून देण्याचा साधा प्रयत्न तरी केला नाही, तर मी आरशामध्ये स्वतःला कसं काय बघू। तेव्हा ती म्हणते की जर ती गुन्हेगार असेल ना ऐश्वर्या, तर मी तिला अजिबात निर्दोष सिद्ध करणार नाही, पण जर तिने खून केलाच नसेल, ती खरोखर इनोसंट असेल, तर आपण तिला जेलमध्ये पाठवायचं का गं, आयुष्यभर तिला खितपत ठेवायचं तिथे, तिला बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न करायला नको। तेव्हा मी आता एक चान्स घ्यायला तयार आहे, जेव्हा मला कळेल की गुन्हेगार राहुल नाही शर्वरी आहे, त्यावेळेला एका क्षणात मी ती केस सोडून देईन, पण जोपर्यंत मला विश्वास आहे की शर्वरी निर्दोष आहे आणि राहुल खुनी आहे, तोपर्यंत ही केस मी लढतच राहणार। अवंतिकाचा हा विश्वास जानकीच्या विश्वासावरती उभा राहिलेला असतो। तेव्हा ऐश्वर्या म्हणते ही आता मुलगी माझं पण काय ऐकणार नाही, ही सुद्धा त्या जानकीसारखाच विचार करते, आता काय करायचं आहे मी, कसं या मुलीला सांगायचं आहे की केस घेऊ नको म्हणून। त्यानंतर जानकीसुद्धा प्रयत्न करत असते, शर्वरीच्या बाजूने पुरावे गोळा करत असते, राहुलच्या विरोधात पुरावे गोळा करत असते, आणि एका बाजूने विचार केला ऐश्वर्याला असंच वाटत असतं की शर्वरी खुनी आहे कारण तिला राहुल बरोबर लग्न करायचं असतं। या सर्व गोष्टी असल्यामुळे इथे ऐश्वर्याला सतत असं वाटत असतं की लग्न करण्यासाठी तिला विक्रांतचा काटा काढायचा होता, त्याला रस्त्यातून बाजूला करायचं होतं आणि म्हणूनच तिने खून केला असेल। पण जेव्हा इथे ही गोष्ट आता तिच्यासमोर क्लिअर होते की तिला जे वाटतंय तसं नाही आहे, खरोखरच शर्वरीने काही केलं नाही आहे, ही गोष्ट आता ऐश्वर्याच्या लक्षात येणार असते। ते कसं काय प्रेक्षकांनो, तर इथे आता अवंतिकाच्या पोटात दुखायला लागतं, त्यामुळे तिला एमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलला जावं लागतं। डॉक्टर म्हणतात की आम्ही तुम्हाला अजिबात आता परमिशन देणार नाही की तुम्ही कोर्टात जाऊन केस लढावी, कारण तुम्हाला सक्त आरामाची गरज आहे।
पूर्णपणे बेड रेस्ट, तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही इतकं तुम्हाला आता पेन होतं आहे, त्यामुळे तुम्ही जागेवरून हालायचं सुद्धा नाही. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर जानकी जायला निघालेली असते कोर्टामध्ये. सगळेजण कोर्टामध्ये वाट बघत असतात की शर्वरीच्या बाजूने केस लढण्यासाठी येणार तरी कोण आहे, की तिचे वकील अवंतिका, ॲडव्होकेट अवंतिका येणारच नाही आहेत. तेव्हा इथे आता राहुलचे जे वकील असतात ना, ते म्हणत असतात की मला तर असं वाटतं की यांना कोणी डिफेंड करण्यासाठी येणारच नाही आहे, त्यांना कळलं असेल की त्यांनीच खून केला आहे म्हणून. तेव्हा इथे शर्वरीला टेन्शन येतं. ती म्हणते कुठे अवंतिका वहिनी, अजून कशी आली नाही. त्यानंतर इथे आता जज साहेब म्हणतात की ठीक आहे, जर तुमच्या बाजूने कोणी येणारच नसेल तर मी निकाल देतो. तेव्हा इथे जज साहेब निकाल द्यायला जाणारच असतात. तेवढ्यातच तिथे जानकी आहे, त्यांनी म्हणते थांबा जज साहेब, प्लीज थांबा, माफ करा की आम्हाला यायला उशीर झाला, पण ॲडव्होकेट अवंतिका ह्या प्रेग्नंट असल्यामुळे त्यांना इमर्जन्सीमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि आता त्यांची कंडिशन अशी आहे की त्या कोर्टामध्ये येऊ शकत नाही, पण त्या आपल्याला इथे आता ऑनलाईन अटेंड करणार आहेत. त्यानंतर ती आता लॅपटॉपवरती सगळ्यांना स्क्रीनवरती दिसत असते आणि आपले मुद्दे ती मांडणार असते. तिला जास्त बोलता येत नसतं, म्हणून ती म्हणते की जानकी वहिनी आता माझ्या वतीने मुद्दे मांडणार आहेत, त्यांना मी काही मुद्दे दिलेले आहेत, त्याबद्दल त्या विचारणा करतील. तेव्हा जानकी राहुलला काही आता प्रश्न विचारते. जज साहेबांनी परवानगी दिलेली असते. ती विचारते की तुम्ही शर्वरी वंसना कधीपासून ओळखता. तेव्हा तो म्हणतो की शर्वरी माझ्या मित्राची म्हणजे विक्रांतची बायको होती. एका पार्टीमध्ये आमच्या दोघांची ओळख झाली आणि तेव्हा ती माझ्या प्रेमात पडली. तिची आणि विक्रांतची भांडणंसुद्धा व्हायची काही कारणांनी आणि त्यामुळे हळूहळू ती माझ्या प्रेमात पडली. तेव्हा ती म्हणते राहुल खोटं बोलू नकोस, काय म्हणालास मी तुझ्या प्रेमात पडले. तेव्हा राहुल म्हणतो असंच नाही आहे, मी सुद्धा तिच्या प्रेमात पडलो होतो आणि त्यानंतरला तिला माझ्याशी लग्न करायचं होतं आणि तेव्हा विक्रांत आमच्या रस्त्यातला काटा असं तिला वाटलं आणि म्हणून तिने विक्रांतच्या डोक्यामध्ये हातोडं टाकलं आणि त्याला मारून टाकलं. तेव्हा ती म्हणते खरंच हे सगळं शर्वरी वंसनी केलं असं म्हणायचं आहे तुला. तो म्हणतो हां मग, म्हणून तर हातोड्यावरती माझ्या हाताचे ठसे नाही आहेत, शर्वरीच्या हातचे ठसे आहेत ना. तेव्हा जानकी म्हणते की अच्छा, म्हणजे जिथे खून झाला तिथे तू नव्हतास ना, असं तुझं म्हणणं आहे. आजूबाजूला तू कुठेही नव्हतास, मग तुला कसं काय माहिती की इथे आता मर्डर करण्यासाठी कुठलं हत्यार वापरलं गेलं आहे ते. तुला कसं माहिती की बरोबर हातोडंच होतं आणि त्याच्यावरती तुझ्या हाताचे फिंगरप्रिंट्स नाही आहेत, शर्वरी वंसनच्या हाताचे फिंगरप्रिंट्स आहेत, हे तुला कसं माहिती. म्हणजे याचा अर्थ तुला त्या केसबद्दल खूप काही माहिती आहे. मग कशावरून हा खून तू नाही केलेला आहेस आणि शर्वरी वंसनना तू फसवतो आहेस. तेव्हा इथे जानकीने बरोबर त्याला कात्रीत पकडलेलं असतं. त्यानंतर ऐश्वर्या विचार करत असते की जानकी पण ना कशाला गेली आहे त्या शर्वरीला वाचवायला. मला तर वाटतं तीच खुनी आहे, तिला शिक्षा व्हायला हवी आहे. पण या लोकांचा माझ्यावरती विश्वास बसेल तेव्हा ना. खरं तर मला असं वाटतं की त्या शर्वरीच्या आणि राहुलच्या विरोधात मी सुद्धा पुरावे गोळा केले पाहिजे. अवंतिका आणि जानकी या दोघींना असं वाटतं की शर्वरी इनोसंट आहे. माझा तिच्यावरती कितीही राग असला पण तरीसुद्धा ती जर खरोखर निर्दोष असेल तर मात्र तिला शिक्षा होता कामा नये. जर हा खून फक्त राहुलने एकट्यानेच केला असेल तर त्याला शिक्षा मिळायला हवी, शर्वरीला नको. आणि जर दोघांनी मिळून केलं असेल तर शिक्षा दोघांनाही मिळायला हवी, फक्त कोणा एकाला पण नको. त्यामुळे मला असं वाटतं की जर खून दोघांनी केला आहे तर दोघांना शिक्षा झाली पाहिजे. या मताशी मी सुद्धा आता सहमत आहे. त्यामुळे आता मी जाणार आहे आणि स्वतः पुरावे गोळा करणार आहे. कारण जोपर्यंत हातामध्ये पुरावे येत नाही ना तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. तेव्हा ऐश्वर्या काय करते, सरळ जाते इथे आता राहुलच्या घरी जाते ती आणि तिथे आता शोधाशोध करत असते. कुठे काय काय मिळतं आहे का, कुठे काही आहे का, हे सगळं आता तिला बघायचं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राहुलच्या रूममध्ये गेल्यानंतर एक बोर्ड असतो, त्याच्याकडे ऐश्वर्याचं लक्ष जातं आणि तो बोर्ड आता बघितल्यानंतर त्याला कळतं की राहुलने शर्वरीला कसं कसं फसवलं. त्याला फक्त सोन्याचं अंड देणारी एक कोंबडी हवी होती आणि ती होती शर्वरी. हा प्लॅन त्याने विक्रांत आणि शर्वरीला भेटल्याच्या नंतर सुरू केला होता आणि त्यामुळे आता भेटल्याच्या नंतरला हा प्लॅन सुरू केल्यामुळे त्याने सगळे आखणी केली होती. आधी शर्वरीला प्रेमात पाडणार, प्रेमाच्या जाळ्यात पाडल्यानंतर तिच्या कुटुंबाबरोबर ओळख करणार, मग त्यांच्याकडून पैसा काढणार, दागिने चोरणार, प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागणार,
सगळ्या गोष्टी त्याने ठरवलेल्या असतात आणि ते करण्यासाठी विक्रांतला मारावं लागलं तरी चालेल तेव्हा तिथे विक्रांतचा फोटो असतो आणि त्याला अशी फुल्ली केलेली असते. त्यामुळे तो बोर्ड आता ऐश्वर्याने काढून घेतलेला असतो की विक्रांतने कशा पद्धतीने शर्वरीला फसवण्याचा डाव रचलेला असतो. हा राहुल शर्वरीच्या आयुष्यामध्ये फक्त तिला फसवण्यासाठीच आलेला असतो, ही गोष्ट तिला आता समजलेली असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही, याचा अर्थ शर्वरीने जे सांगितलं ते बरोबर आहे. ती राहुलच्या प्रेमात पडली पण तिने विक्रांतला मारलेलं नाही आहे. आणि त्यानंतरला इथे आता एका डस्टबिनमध्ये हँड ग्लोव्ज असतात एका डस्टबिनमध्ये. त्याचबरोबर जेव्हा त्याच्या डोक्यामध्ये हातोडं मारलं ना तेव्हा काही ठिकाणी जोरात लागल्यामुळे रक्तसुद्धा आलं होतं आणि ते रक्ताचे डाग पुसलेले असतात इथे आता कागदाने वगैरे टिश्यूने. तेव्हा ते टिश्यूसुद्धा डस्टबिनमध्ये असतात, त्याला रक्त लागलेलं असतं. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो सगळ्या गोष्टी ऐश्वर्याच्या लक्षात आलेल्या असतात आणि ती म्हणते की याचा अर्थ शर्वरी चुकीची आहे पण ती गुन्हेगार नाही, तिने विक्रांतचा खून केला नाही. आणि जर जानकी अवंतिकाचा इतका विश्वास असेल तर मलाही विश्वास ठेवायला हवा. आणि आता जे मला कळलं आहे ते कोर्टात जाऊन सगळ्यांसमोर मांडलं पाहिजे. ते पुरावे घेऊन ती कोर्टात यायला निघालेली असते. तोपर्यंत जानकीने इथे आता रिक्रिएशन केलेलं असतं. ती म्हणते की आमच्या भाऊजींची उंची होती 6 फूट 6 इंच किंवा 5 इंच. त्यानंतर 6 फुटाचा एवढा उंच माणूस आणि शर्वरी उंच एवढे आहेत. शर्वरी वंशांची ही उंची आहे. मग आता त्यांच्या डोक्यामध्ये हातोडा घालण्यासाठी शर्वरी वंशांचा हात त्यांच्या डोक्यापर्यंत पोचला पाहिजे, जो की पोचतच नाही आहे. पण त्यांच्या डोक्यामध्ये राहुल मात्र सहजरित्या हातोडा घालू शकतो. शर्वरी वंशांची हाईट कमी असल्यामुळे त्यांना ही गोष्ट लगेच पॉसिबल होणारच नाही आहे. मग इथे जे काही आता विक्रांत भाऊजी आहेत ते स्वतःला वाचवण्यासाठी नक्कीच प्रोटेक्ट करू शकतात असं जानकीला पटवून द्यायचं असतं. आणि ते पटवून देण्याचा ती प्रयत्नसुद्धा अगदी व्यवस्थितरित्या करत असते. तेव्हा रिक्रिएशनमध्ये तिथे आता आलेली असते शर्वरी. ती हातोडा मारते, तिचा हात काही व्यवस्थित पोचत नाही. पण राहुल येतो आणि राहुल मात्र त्याच्या डोक्यामध्ये बरोबर हातोडा टाकतो. तेव्हा ती म्हणते जानकी, बघितलं तुम्ही जसं आहे, मला हेच म्हणायचं आहे. राहुल कितीही खोटं बोलत असला तरीसुद्धा ते काही खोटं लपून राहत नाही. राहुलनेच विक्रांत भाऊजींच्या डोक्यामध्ये मारलं कारण विक्रांत भाऊजींना माहिती नव्हतं की राहुलचा काय प्लॅन सुरू आहे ते. विक्रांत भाऊजींना जेव्हा कळलं तेव्हा ही गोष्ट ते आम्हाला सांगणार होते आणि ते आम्हाला कळू नये यासाठी राहुलने त्यांचा खून केला. त्यामुळे इथे खरा जर गुन्हेगार कोण आहे तर राहुल आहे, शर्वरी वंश नाही. तेव्हा राहुल म्हणतो हे सगळं शर्वरीनेच केलं आहे. शर्वरी म्हणते अजिबात नाही, मी विक्रांतला मारलेलं नाही आहे. मी त्याला रीतसर जर डिवोर्स देणार होते तर मी त्याला का मारू? मी त्याला रीतसर इथे आता डिवोर्स देणार होते तर मारायची काही गरजच येत नाही. तेव्हा इथे लगेचच सगळेजण, काही लोक ॲग्री करतही असतात पण काही लोक असतात जे ॲग्री करत नसतात, जसे की राहुलची वकील. त्यामुळे ही गोष्ट आता कोर्टामध्ये सुरूच असते आणि तेवढ्यात त्या ठिकाणी आलेली असते ती म्हणजे ऐश्वर्या. ऐश्वर्या मध्येच येते आणि म्हणते जज साहेब माफ करा, मी मध्येच आली आहे पण मला काही महत्त्वाच्या गोष्टी आणि महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासमोर मांडायचे आहेत, तुमची परवानगी असेल तर. तेव्हा जज साहेब म्हणतात की ठीक आहे, आता तुम्हीच बाकी होता, बोला तुम्हाला काय बोलायचं आहे ते. तेव्हा इथे जानकीने ज्या पद्धतीने मुद्दे मांडलेले असतात तेच ते आता कंटिन्यू करत असते. ती म्हणते की जानकी जे बोलते ते बरोबर आहे, शर्वरीने काही केलेलं नाही आहे, राहुलनेच खून केला आहे. हा बघा, हा बोर्ड, राहुलने शर्वरीला फसवण्यापासून ते विक्रांतच्या खुनापर्यंत ह्या बोर्डवरती सगळी आखणी केलेली आहे. आणि हा बोर्ड मला राहुलच्या घरी सापडलेला आहे, जे की ज्याच्यावरती राहुलचं हे अक्षर आहे आणि राहुलने तयार केलेली ही सगळी माहिती आहे. त्यामुळे तो बोर्ड आता मी राहुलच्या घरूनच घेऊन आली, बरोबर ना राहुल? तेव्हा राहुल आता गप्पच बसतो. त्याला काय बोलावं त्याला काहीसुद्धा कळत नाही. जेव्हा इथे शर्वरीचा आणि विक्रांतचा फोटो आजूबाजूला असतो आणि दोघांवरती सुद्धा फुल्ल्या केलेल्या असतात आणि त्याला हवी असते ती आता इथे जानकी रणदिवे या सर्वांची प्रॉपर्टी, आणि प्रॉपर्टीवरती त्याने गोल केलेलं असतं आणि ते त्याला हवं असतं. तेव्हा तो सगळ्यांना फुल्ल्या दिलेल्या असतात. त्याने सगळ्या एकूण एक कुटुंबातील माणसाला तो सगळ्यांना मारून
ती प्रॉपर्टी लुबाडणार असतो. तो बोर्ड बघितल्यानंतर आणि त्याचा फोन चेक केल्यानंतर इथे आता समजलेलं असतं की राहुलच खरा गुन्हेगार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जज साहेबांसमोर ऐश्वर्याने ऐनवेळी येऊन असे काही पुरावे दिलेले असतात ज्याच्यावरून शर्वरी निर्दोष सिद्ध झालेली असते आणि राहुलला जन्मठेपेची शिक्षा झालेली असते. त्यामुळे इथे आता 3 वहिनी एकत्र येऊन आपल्या नंदेला वाचवतात, निर्दोष सिद्ध करून आनंदाने घरी घेऊन येतात आणि राहुलला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देत त्याला जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आलेली असते.